इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकमध्ये आपण इलेक्ट्रोडचे प्रकार बघितलेले होते. त्यामध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड म्हणजे काय ते पाहिले, ज्याला आपण प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. आणि प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड पासून आपल्याला सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड्स बनवता येतात, ज्याच्यामध्ये कॅलॉमल इलेक्ट्रोड असेल, ग्लास इलेक्ट्रोड असेल किंवा सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड असेल. यासारखे इलेक्ट्रोड्स जे आहेत ते स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, ज्याला आपण SHE असं म्हणू, त्याच्यापासून आपल्याला बनवता येतात. आपल्याला सिलेबसला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग काय आहे ते मागच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याचं रिप्रेझेंटेशन काय किंवा तो सेट करताना कोणत्या डिफिकल्टीज येतात आणि त्याचं ॲप्लिकेशन, या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या बाबतीत पाहिलेल्या आहेत. यानंतर या टॉपिकमधला नेक्स्ट पार्ट आणि लास्ट पार्ट जो आहे तो आहे EMF सिरीज. आता ही सिरीज EMF याचा अर्थ आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सिरीज, त्याला शॉर्टली EMF सिरीज असं. सिरीज याला आपण ओळ असं म्हणतो किंवा लाईन असं म्हणतो. ही कशाची सिरीज आहे तर याच्यामध्ये रिडक्शन हाफ रिॲक्शन्स या सिरीज मध्ये दिलेल्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स अलॉंग विथ पोटेन्शियल concerned with this reduction half reactions. वेगवेगळ्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स या सिरीज मध्ये मांडलेल्या आहेत आणि प्रत्येक रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या बाबतीत जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल या सिरीज मध्ये दिलेलं आहे. अशी जी रिडक्शन हाफ रिॲक्शनची सिरीज तयार होते अलॉंग विथ देअर पोटेन्शियल, त्याला काय म्हटलं जातं, EMF सिरीज असं म्हटलं जातं. आता ह्या EMF सिरीज मध्ये आपल्याला एखादा इलेमेंट रिडक्शन रिॲक्शन आहे, म्हणजे एखादा इलेमेंट इथं आहे प्लस इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्यापासून दुसरी एखादी स्पीसीज इथे तयार झालेली दिसते. म्हणजे ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याला आपण रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. या स्वरूपात बऱ्याचशा इलेमेंटच्या किंवा आयनांच्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्या पुढे त्यांची पोटेन्शियल्स दिलेली आहेत. अशा अनेक रिडक्शन हाफ रिॲक्शन्स ओळीनी मांडलेल्या आहेत. आता ह्या ओळीनी मांडताना कोणता क्रायटेरिया वापरला आहे, कोणता विचार केलेला आहे तर त्या रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या पोटेन्शियलच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज विचारात घेतलेल्या आहेत. या सिरीजमध्ये बरोबर सेंटरला किंवा बरोबर मध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याची जी रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे म्हणजे कोणती असेल, H प्लस इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग H, अशी रिडक्शन हाफ रिॲक्शन ही सिरीज तयार करताना बरोबर मध्ये आहे रिडक्शन हाफ रिॲक्शन. त्या रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या वरती काही रिडक्शन हाफ रिॲक्शन आहेत, त्याच्या खाली काही रिडक्शन हाफ रिॲक्शन्स आहेत. आपल्याला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड याचं ऍप्लिकेशन किंवा याचं पोटेन्शियल आपण पाहिलेलं आहे. त्याचं पोटेन्शियल नोन असतं आणि ते पोटेन्शियल किती असतं, 0.0 व्होल्ट एवढं पोटेन्शियल असतं स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आणि याचं पोटेन्शियल आपल्याला नोन असल्यामुळं याला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. हा सेंटरला आहे, पोटेन्शियल याचं 0.0 व्होल्ट आहे. तो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याची रिडक्शन हाफ रिॲक्शन या सिरीज मध्ये सेंटरला आहे. स्टँडर्ड हायड्रोजनच्या वरती ज्या रिडक्शन हाफ रिॲक्शन आहेत त्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज पासून वरती अशा
पॉझिटिव्ह व्हॅल्यूज इन्क्रीज होतात. पॉझिटिव्ह व्हॅल्यूज या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड पासून अशा वरती जसं जाईल तशा ह्या व्हॅल्यूज आपल्याला इन्क्रीज झालेल्या दिसतात. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या खाली जसं आपण खाली येऊ तशा पोटेन्शियल व्हॅल्यूज त्या रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या आपल्याला डिक्रीज झालेल्या आहेत. म्हणजे 0.0 व्होल्ट इथं दिसतंय, त्याच्या खाली जी रिडक्शन हाफ रिॲक्शन असेल त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू मायनस आहे. ह्या मायनस व्हॅल्यूज जसं आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड पासून खाली येऊ तशा निगेटिव्ह व्हॅल्यूज इन्क्रीज होतात. याचा अर्थ पोटेन्शियल व्हॅल्यू डिक्रीज होतात. जनरली आपण असं म्हणू शकतो की टॉपला असणारी रिडक्शन हाफ रिॲक्शन म्हणजे सगळ्यात वरती असणारी रिडक्शन हाफ रिॲक्शन त्याच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज हायर आहेत, तर एकदम बॉटमला जी रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त. तुम्ही ही ईएमएफ सिरीज तुमच्या बुकमध्ये जरी पाहिजे आहे मग तुम्हाला आयडिया येईल त्या ईएमएफ सिरीज मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. हायड्रोजनच्या वरती पॉझिटिव्ह ईएमएफ व्हॅल्यूज आहेत, हायड्रोजनच्या खाली ज्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स आहेत त्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज आपल्याला डिक्रीज झालेले दिसतात, निगेटिव्ह व्हॅल्यूज ह्या इन्क्रीज होतात. सर्वसाधारणपणे ईएमएफ सिरीज ही आहे. तर ह्या ईएमएफ सिरीज मध्ये या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स आणि त्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज याच्यावरून कोणती आयडिया येते बघा. ज्या रिडक्शन हाफ रिॲक्शन, आता रिडक्शन इथं मी ही रिडक्शन हाफ रिॲक्शन दिली, याचा अर्थ काय होतो, H+ आयनांचं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून इलेक्ट्रॉन गेन करून रिडक्शन कशामध्ये झालं, हायड्रोजन ऍटम मध्ये रिडक्शन झालं आणि त्यावेळी पोटेन्शियल व्हॅल्यू किती आहे, 0.0 व्होल्ट. म्हणजे याचं रिडक्शन होत आहे, H+ आयनांचं रिडक्शन होत. आता ज्याचं रिडक्शन होत आहे ते मग आयन असतील किंवा इलेमेंट्स असतील ते असतात ऑक्सिडायझिंग एजंट्स. त्याला आपण ऑक्सिडीकारक असतो, ऑक्सिडायझिंग एजंट्स. मग ज्याच्या रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज हायर आहे, ज्याच्या रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज हायर आहेत, अशा रिडक्शन हाफ रिॲक्शन कुठे आहेत ईएमएफ सिरीज मध्ये, तर त्या टॉपला आहेत. ज्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज हायर आहेत त्या पोटेन्शियल व्हॅल्यूज काय इंडिकेट करतात, तर अशा स्पेसिस इझिली त्यांचं रिडक्शन होतंय, इझिली त्या रिड्यूस होतात आणि म्हणून अशा रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शननी फास्ट घडतात. फॉरवर्ड डायरेक्शननी अशा रिॲक्शन फास्ट घडतात, त्यांची डायरेक्शन फॉरवर्ड डायरेक्शन आहे. मग टॉपच्या ज्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स आहेत त्यांच्या रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज हाय आहे, याचा अर्थ दे आर डायरेक्टिंग टुवर्ड्स दी फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात त्या फॉरवर्ड डायरेक्शननी प्रोसीड होती. पण ज्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज या निगेटिव्ह आहेत, हायर निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत, त्या इझिली फॉरवर्ड डायरेक्शननी प्रोसीड होणार नाहीत. याचाच अर्थ त्यांच्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स विथ डिफिकल्टी घडतील, फास्ट घडणार नाहीत. ही आयडिया आपल्याला या ईएमएफ सिरीज वरून आलेली दिसते. मग आता तुमच्या लक्षात येईल की डाव्या बाजूला जी दिलेली स्पेसिस आहे ती स्पेसिस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते आणि तिचं रिडक्शन होत आहे. म्हणून ईएमएफ सिरीज मध्ये ज्यांच्या पॉझिटिव्ह ईएमएफ व्हॅल्यूज आहेत, पोटेन्शियल व्हॅल्यूज आहेत, त्या स्पेसिस इझिली रिड्यूस होतील, तर हायड्रोजनच्या खाली ठेवलेल्या स्पेसिस त्या
त्या इझिली रिड्यूस होणार नाही. वरच्या स्पीसीज इझिली रिड्यूस होतील, खालच्या स्पीसीज इझिली रिड्यूस होणार नाही. आता ही अशी जर ईएमएफ सिरीज असेल, काय ईएमएफ सिरीज मध्ये, तर ही ईएमएफ सिरीज रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या ज्या पोटेन्शियल व्हॅल्यूज आहेत त्या पोटेन्शियल व्हॅल्यूच्या नुसार ईएमएफ सिरीज तयार केलेली आपल्याला दिसते. आता या ईएमएफ सिरीजच्या ऍप्लिकेशन्स आपल्याला काय सांगता येतात बघा महत्वाची, कशासाठी ईएमएफ सिरीज लिहिली आहे याच्यावरून कोणती आयडिया येईल ती महत्वाची. त्यामध्ये आपण पहिलं ऍप्लिकेशन बघूया, ऍप्लिकेशन ऑफ ईएमएफ सिरीज. पहिलं ऍप्लिकेशन महत्वाचं आहे असं रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. तर थोडीशी आपल्याला आयडिया अशी असली पाहिजे की ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ज्याचं ऑक्सिडेशन होतंय, जो इलेक्ट्रॉन लॉस करतोय तो आहे रिड्युसिंग एजंट. तो आहे रिड्युसिंग एजंट. रिडक्शन काय, इट इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन और एक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन गेन करतो तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट. आपण या 11th स्टँडर्ड मध्ये ऑक्सिडेशन, रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट किंवा रेडॉक्स रिएक्शन या वेगवेगळ्या डेफिनेशन पाहिलेल्या आहे. परत एकदा अर्थ लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन लॉस करतो तो रिड्युसिंग एजंट असतो. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन गेन करतो तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ईएमएफ सिरीज मध्ये रिडक्शन हाफ रिॲक्शन्स पूर्ण दिलेले आहेत, म्हणजे वरपासून खालपर्यंत. आता कोणत्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स इझिली प्रोसीड होतील हे त्यांच्या ईएमएफ व्हॅल्यूजवरून कसं कळतंय ते मी आता सांगितलं. आता हे लक्षात येते, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट्स ईएमएफ सिरीजवरून आपल्याला लक्षात येते का कोणते, ज्याला आपण म्हणूया कोणत्या रिॲक्शन्स किंवा कोणत्या स्पेसीज स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट्स असतील ईएमएफ सिरीज मध्ये. कोणत्या स्पेसीज, आता स्पेसीज म्हणजे रिडक्शन हाफ रिॲक्शन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला दिलेल्या स्पेसीज रिड्यूस होतात. लेफ्ट हँड साईडला दिलेल्या स्पेसीज रिड्यूस होतात. त्यापैकी कोणत्या स्पेसीजचं रिडक्शन किंवा कोणत्या स्पेसीजचं रिडक्शन फास्ट घडेल आणि कोणत्या स्पेसीजचं रिडक्शन स्लो घडेल, इझिली घडेल, ते आपल्याला ह्या ईएमएफ सिरीजवरून लक्षात येतं. आता रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट कोणते असतील आणि ऑक्सिडायझिंग एजंट कोणते असतील हे आपल्याला ईएमएफ सिरीजवरून सांगायचं आहे. मी आता बघतो इथं दुसरं एक ऍप्लिकेशन लिहितो मी, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. आता मी सांगितलं की अशा स्पेसीज दिले, मी इथं एक्स लिहितो. स्पेसीज कोणती असेल ती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते आणि तिचं कन्व्हर्शन एक्स मायनस मध्ये होते. समजा अशी एक जनरल रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे. अशा बऱ्याचशा रिडक्शन हाफ रिॲक्शन ईएमएफ सिरीज मध्ये दिली. आता ही स्पेसीज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते म्हणजे हिचं रिडक्शन होतं. म्हणजे ही स्पेसीज काय असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट असणार. ही स्पेसीज ऑक्सिडायझिंग एजंट असणार. ज्या स्पेसीजचं रिडक्शन फास्ट होतंय, जी इलेक्ट्रॉन इझिली ऍक्सेप्ट करून रिड्यूस होते, ती ऑक्सिडायझिंग एजंट असणार. मग अशा स्पेसीज कुठल्या आहेत, तर ज्यांचं रिडक्शन पोटेन्शियल हे हायर आहे त्या स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असतील. त्या स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असतील.
मग EMF सिरीज जर पाहिली आपण तर टॉपला असणाऱ्या ज्या स्पेसिसच्या रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आणि हायर आहे, पॉझिटिव्ह आणि हायर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत, म्हणजे वरचे स्पेसिस EMF सिरीज मध्ये वरच्या बाजूला ठेवलेल्या सगळ्या स्पेसिस किंवा ज्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स आहेत त्या इझिली रिड्यूस होतील आणि ते स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतील. मग आपल्याला एखाद्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट लागतो किंवा रिड्युसिंग एजंट लागतो. मग ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला सिलेक्ट करताना तो स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे असेल तर EMF सिरीज मध्ये टॉपला ठेवलेल्या स्पेसिस स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतील, कारण त्यांचं रिडक्शन इझिली होईल आणि म्हणून त्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल व्हॅल्यूज आहेत. म्हणून EMF सिरीज मध्ये तुम्हाला विचारलं असं की स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणते, तर टॉपला ठेवलेल्या लेफ्ट हँड साईडच्या सगळ्या स्पेसिस इझिली रिड्यूस होतात म्हणून त्या स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता रिड्युसिंग एजंट कुठले असतील? रिड्युसिंग एजंट तर EMF सिरीजच्या हायड्रोजनच्या खाली ठेवलेल्या सगळ्या रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज तुम्हाला माहित आहे निगेटिव्ह आहेत. सगळ्यात जास्त निगेटिव्ह व्हॅल्यू ज्या रिडक्शन हाफ रिॲक्शनच्या आहे त्या स्पेसिसचं रिडक्शन इझिली होणार नाही, कारण त्याची पोटेन्शियल व्हॅल्यू खूपच कमी आहे, म्हणून रिडक्शन इझिली होणार नाही आणि म्हणून ते ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करणार नाही. अशी स्पेसिस रिड्युसिंग एजंट म्हणून काम करेल. अशी स्पेसिस रिड्युसिंग एजंट म्हणून काम करेल. तिचं त्या स्पेसिसचं त्या रिडक्शन हाफ रिॲक्शन मध्ये जी स्पेसिस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते ती इझिली इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणून ती ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करणार नाही. तर तिच्याकडे कुठली टेंडन्सी जास्त असेल त्या स्पेसिसकडे इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडन्सी जास्त असेल आणि म्हणून अशा स्पेसिस रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतील. म्हणून EMF सिरीज मध्ये ज्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज हायर निगेटिव्ह आहेत त्या स्पेसिस इझिली रिड्यूस होत नाहीत, तर त्या इझिली ऑक्सिडाइज होतात आणि म्हणून त्या स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. महत्वाची ऍप्लिकेशन्स EMF सिरीजची आहेत की आपल्याला कोणत्या स्पेसिस, कोणते आयन्स, कोणते इलेमेंट्स ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरायचे आणि कुठले रिड्युसिंग एजंट म्हणून वापरायचे त्याची निवड आपल्याला EMF सिरीज आणि त्यांच्या पोटेन्शियल व्हॅल्यूजवरून करता येते. ही दोन महत्वाची ऍप्लिकेशन्स EMF सिरीजचे आहेत. आणि तिसरं एक ऍप्लिकेशन आपल्याला म्हणते EMF सिरीजचं टू प्रेडिक्ट स्पॉन्टॅनिटी ऑफ रिॲक्शन. टू प्रेडिक्ट स्पॉन्टॅनिटी ऑफ रिॲक्शन म्हणजे एखादी रिॲक्शन दिलेल्या कंडिशनला स्पॉन्टेनियसली घडेल किंवा नाही याची आयडिया आपल्याला EMF सिरीजवरून येते. EMF सिरीज मध्ये आपल्याला पोटेन्शियल व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या हाफ रिॲक्शनच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज दिलेले आहेत. आपल्याला एखादी दिलेली रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडेल किंवा नाही हे कशावरून प्रेडिक्ट करता येतं, ठरवता येतं? जर त्या सेलचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल, जर त्या सेलचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल तर त्या सेलची रिॲक्शन दिलेल्या कंडिशनला स्पॉन्टेनियसली घडत असते. मग आपल्याला पोटेन्शियल व्हॅल्यूज माहित आहेत, कशा आपण डिटरमाइन करतो ते E नॉट सेल इक्वल टू E नॉट रिडक्शन
मायनस ई नॉट रिडक्शन. हे आहे कॅथोडचं. इथं रिडक्शनच्या ऐवजी मी कॅथोड म्हटलं तरी चालेल. कॅथोड मायनस एनोड. ई सेल इज इक्वल टू ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड. ह्या रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज आहेत. आता समजा एखादी सेल कन्स्ट्रक्ट केली आपण 2 इलेक्ट्रोडची, मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम. हे 2 इलेक्ट्रोड वापरले आणि एखादी गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट केली आणि तिचं पोटेन्शियल आपण मेजर केलं. त्या सेलचं पोटेन्शियल जर पॉझिटिव्ह आलं तर अशी सेल रिॲक्शन दिलेल्या कंडिशनला स्पॉन्टेनियसली घडेल ते आपण ठरवू शकतो. म्हणून एखाद्या रिॲक्शनची स्पॉन्टॅनिटी ठरवायची असेल तर ती सेल कन्स्ट्रक्ट करू, त्याच्यातले कॅथोड आणि एनोड कुठले आहेत हे पाहू, ईएमएफ सिरीज मधून त्याच्या पोटेन्शियल व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येतात आणि ह्या जर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आल्या ई नॉट सेलच्या तर आपल्याला ठरवता येतं, प्रेडिक्ट करता येतं की अशी सेल रिॲक्शन दिलेल्या कंडिशनला स्पॉन्टेनियस घडेल. म्हणून आपल्याला ईएमएफ सिरीजची 3 ऍप्लिकेशन सांगता येतात. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कुठले आहेत? बॉटमला ठेवलेले स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. ईएमएफ सिरीज मध्ये हाफ रिॲक्शन मध्ये ज्या स्पेसीज रिड्यूस होतात त्या टॉपच्या ज्या आहेत त्या काय आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. आणि एखाद्या रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ठरवायची असेल तर आपल्याला ईएमएफ सिरीज उपयोगी पडते. एक्झाम मध्ये आपल्याला 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिफाईन ईएमएफ सिरीज, गिव्ह इट्स अप्लिकेशन्स. असा एखादा 3 मार्कासाठी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ईएमएफ सिरीज ही आपल्याला या इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मध्ये महत्वाची लक्षात ठेवावी लागेल. आता या ईएमएफ सिरीज वरून आणखी काय लक्षात येईल? ईएमएफ सिरीज वरून हेही लक्षात येतं, an oxidizing agent. An oxidizing agent can oxidize reducing agent. काय सांगितलेलं आहे बघा, एखादा ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंटला ऑक्सिडाइज करू शकतो, पण कुठला? ईएमएफ सिरीज मध्ये याच्या खाली ठेवलेला तो रिड्युसिंग एजंट पाहिजे. ऑक्सिडायझिंग एजंट कॅन ऑक्सिडाइज ए रिड्युसिंग एजंट प्लेस्ड बिलो इट इन ईएमएफ सिरीज. त्या ऑक्सिडायझिंग एजंटच्या खाली एखादा रिड्युसिंग एजंट ठेवलेला असेल तर त्याचं ऑक्सिडेशन तो ऑक्सिडायझिंग एजंट करू शकतो. तसंच एखादा रिड्युसिंग एजंट इट कॅन रिड्यूस ऑक्सिडायझिंग एजंट. एखादा रिड्युसिंग एजंट एखाद्या ऑक्सिडायझिंग एजंटचं रिडक्शन करू शकतो, पण कोणत्या? तर ईएमएफ सिरीज मध्ये तो या रिड्युसिंग एजंटच्या वरती ठेवलेला असला पाहिजे. ही 2 महत्वाची वाक्य लक्षात येतात का बघा. An oxidizing agent can oxidize a reducing agent placed below it in EMF series. एखादा ऑक्सिडायझिंग एजंट त्याच्या खाली ठेवलेल्या एखाद्या रिड्युसिंग एजंटचं ऑक्सिडेशन करू शकतो, पण वर ठेवलेल्या रिड्युसिंग एजंटचं ऑक्सिडेशन करत नाही. त्याच पद्धतीने एखादा रिड्युसिंग एजंट दुसऱ्या ऑक्सिडायझिंग एजंटचं रिडक्शन करू शकतो, पण असा ऑक्सिडायझिंग एजंट कुठं ठेवला पाहिजे? तर तो त्या रिड्युसिंग एजंटच्या ईएमएफ सिरीज मध्ये वर असेल तरच.
खालच्या ऑक्सिडायझिंग एजंटचं रिडक्शन असा रिड्युसिंग एजंट करू शकत नाही. ही महत्वाची आयडिया पण आपल्याला या EMF सिरीज वरून लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या EMF सिरीज हा एक महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीने पॉइंट आहे. मी सांगितलं की प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. राईट ऍप्लिकेशन्स ऑफ EMF सिरीज असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल, किंवा डिफाईन EMF सिरीज अँड गिव्ह इट्स ऍप्लिकेशन्स, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट, असाही प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून EMF सिरीज नेमकी काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, रिडक्शन हाफ रिॲक्शन कशा आहे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची हाफ रिॲक्शन कुठं आहे, त्याचं पोटेन्शियल किती आहे, त्याच्या खाली कुठल्या रिडक्शन हाफ रिॲक्शन्स दिले आहेत आणि त्यांचे ऍप्लिकेशन्स काय, ते ऍप्लिकेशन्स तुम्हाला समजले असतील. परत एकदा घरी गेल्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वाचायचे आहेत आणि ती व्यवस्थित तयार करून ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं हा आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक संपतोय. या इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकमध्ये आपल्याला महत्वाचे पॉइंट्स कुठले कुठले लक्षात ठेवावे लागतील. तर EMF सिरीजमध्ये आपण सुरुवातीला काही टर्म्स बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये कंडक्टन्स म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, त्यांची रिलेशन्स काय आहेत. आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस ही क्रिया बघितलेली आहे. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl, ह्या इलेक्ट्रोलिसिसच्या 2 क्रिया बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण गॅल्व्हॅनिक सेल्स पाहिलेले आहेत. या गॅल्व्हॅनिक सेल्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये टर्म कुठल्या येतात, त्याचबरोबर इलेक्ट्रोलायटिक सेल्स आणि गॅल्व्हॅनिक सेल्स यांच्यामधला बेसिक डिफरन्स काय, तो डिफरन्सही आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय पाहिलेलं आहे आणि EMF सिरीज म्हणजे काय हेही पाहिलेलं आहे. हे सगळे महत्वाचे पॉइंट्स डिलीटेड सिलेबस बघून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं तयार करायचे आहेत. थोडंसं हा डिस्क्रिप्टिव्ह आणि लेंथी टॉपिक असला तरी आपण जर हा व्यवस्थित वाचला तर तो समजायला खूप सोपा आहे. काही अडचणी असतील तरी परत विचारल्या तरी चालतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, याही टॉपिकच्या नोट्स मी आज किंवा उद्या आपल्या ग्रुपवरती ती लिंक शेअर करेन. त्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकच्या नोट्स त्याची एक PDF मिळेल, त्याच्या झेरॉक्स काढून पहिला डिलीटेड सिलेबस या वर्षीसाठी कुठला आहे तो पाहून तुम्हाला त्या टॉपिकची तयारी करायची आहे. हा व्यवस्थित जर टॉपिक केला तर याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. समजायला सोपा आहे, जरी डिस्क्रिप्टिव्ह असला तरी समजायला असा हा टॉपिक सोपा आहे. व्यवस्थित केला तर तुम्हाला तो परीक्षेच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतो. त्या दृष्टीनं तुम्ही तयारी करायची आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट लेक्चर याच सेक्शन मधला म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीचा एक नेक्स्ट टॉपिक जो छोटासा टॉपिक आहे तो सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. हा एक सोपा आणि छोटा याच्यापेक्षाही टॉपिक आहे. त्या टॉपिकला आपण नेक्स्ट टाइमला सुरुवात करणार आहोत. इथं मी आज थांबतो. थँक्यू.